ओय शपथ. अरे 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 जातो. भांडं आपलं लहान पडलं. तेव्हा का तुमच्या मागे तेव्हा का चालली जरा जरा जरा. तर ना एक खूप भारी म्हणजे एक क्षण आहे हा ॲक्च्युली की आता ना पाणी सोडलं होतं, डॅमचं पाणी बंद केलं आहे, तर त्या टबमध्ये बरेच मासे आहेत. ते पकडायला हे डॅमचे जे ओनर आहेत ना आणि ते पोरं आलेत. आज बहुत दिनों के बाद मुझे कुछ खाने को मिलेगा. मैंने वहाँ कुछ केकड़े देखे हैं, काली पीठ के चिंबोरे केकड़े. वहाँ आप देख सकते हैं कुछ लोग मुझे दिखाई दे रहे हैं, लेकिन मुझे उनका इरादा कुछ सही नहीं लगता. ये मछली पकड़ने वालों का ऐसा समूह है जो अपने इलाके में किसी को मछली पकड़ने देता नहीं है. अगर आप वहाँ मिल गए गलती से तो आपकी खैर नहीं. हाँ का हे बघा इकडे मोठे मासे पण आहेत. नाही बघा हे मोठे कटले पण गेलेत वाटतं. मी माईक असाच आणलाय माझ्यासोबत. खेकडे आपल्याला वरतून बरेच दिसले होते, तर ते खेकडे आपण पकडूया. आपण माहिती केली की आता डॅमचं पाणी काही सुरू करणार नाही आहे आणि याच्यामध्ये पण बरेच मासे अडकलेत, तर ते हे पकडणार आहेत. त्याच्या अगोदर आपण खेकडे पकडून घेऊया. चल लवकर सगळे खेकडे पळून जातील. उडी नको मारू फक्त. हां थोबाडावर पडलं असतं तर उडी मारून काय. तिकडनी पळत गेली खाली. तुम्ही हम थका के एक पळून गेला खाली. मोडा ना ते नांगुड्या. मैं भाग जाऊंगी. अब नहीं भाग सकती. अरे नाही पळणार आता. पळ आता पळ. मी एक संशोधन लावलंय, खेकड्याचे चारी पाय जर तोडले ना तर तो बहिरा होतो. बघा पळतच नाही. पळ 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 मी पळते बघा. अरे माझी उलट इथे. ओय शपथ. अरे अरे पकड़ लिया. एक और खेकड़ा. एक और खेकड़ा. हे तुम्ही टोपी आणली होती ना, त्या टोपीमध्ये खेकडे जमा केलं बघा यांनी. बापरे टोपीचा वास नाही ना आता. हे इथले सगळे घेतले का खेकडे इथं पडलेले ते सगळे. तर आम्हीच काढले तुझे पण. हे एवढे तू सोडून देते. आता आता मारल्यावर घेऊन जायचं ना खायला. हा झिंगा जाईल का आतमध्ये. एक मिनिट मला उतरू दे. माग सरली. दगडी खाली तिकडे समोर. हे बघा एक मिळाली बघा. हे बघा हे सगळे अंड्यावर आहे. हे साऊंड त्या साईडने मी पण येऊ का सर. ये ना इथे ना. याचे कोण जातील सगळ्यांनी. हा हे काय दिसतंय तिथनं. हाताला तुटून शिंदे मिंदळे झाले रे. हे घे ना हे त्याच्यात दुसरे. हे तर ठेव तिकडे. हा निघाली.
हे बघा. हा, आली 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 आली. हे बघा तिकडे त्यांनी जर खाली. अरे गेली. आली का आली का आली का नाही, इकडे दुसरी काढली. हे बघ, ही दाखव दाखव, त्यांनी काढली. ठीक आहे, ही पण घे. मिशा मिशा लागतात फक्त. हा तिथे जास्ती आहेत. माझ्या हाताला लागून गेली आयुष्य. आली 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 आली. अरे अरे अरे, मिशा येतात ना, मिशा तुटून जातात त्यांच्या. तेव्हा का तुमच्या मागे तेव्हा का चालली. जरा 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 जरा. वाम केवढी मोठी. आयुष्यपत वाम कशी. ते काहीतरी कापड आहे का, लवकर दे. कापड कापड कापड. रुमाल दे रुमाल दे रुमाल, लवकर दे ना. मी म्हटलं साप आहे का काय. थांब, पुढे ढकल ढकल. करून ठेवली तुला. अरे गेली 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 गेली. सटकली. इकडे तिकडे त्या साईडला गेली. गेली. इथं या लवकर या लवकर. तेव्हा का दिसते direct. तेव्हा का इथे. चांगला फोटो घेत व्हिडिओ. यार काच आहे तरी. नीट जिवंत आहे काय माहिती. हे चांगलं आहे, जिवंत आहे रे. पडले ते. हे बघा, इतक्या कोळंब्या पकडल्या आहेत आपण. बऱ्यापैकी भरपूर आहे, म्हणजे आपल्या रेसिपी पुरता भरपूर झालं त्या. बघा, चाफून काढताना ना कपरीमध्ये हात घातला होता तर हे सगळ्या कपरीचे बघा कसे लागतात. आणि आमची हालत बघा कशी झाली आहे. चिंब भिजलेले. तुझ्या पाणी एवढं लेवलला असलं ना हा. तर आतमध्ये खाल आहे. एवढा पाणी राहत खाल आहे का. अरे बापरे बापरे, झिंगे बघ. झिंगे बघा केवढे जमा केले त्यांनी. कटला बघ केवढा आहे. आई शपथ. बघा बापरे, इतके जबर जबर साईजचे मासे आहेत, म्हणजे पिशवीमध्ये बसत नाही एवढे मोठे मासे पकडलेत त्यांनी. तर आता वरती काढतील. खाली दाखव. सिल्वर आहे वाटतं ना. कटलाय सिल्वर आहे. अरे बापरे बापरे बापरे, राक्षस मासे आलेत रे वरती. होता अरे बापरे 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 बापरे. साईज बघ केवढी आहे. साईज बघा झिंग्यांची. बापरे. हे बघा, हे मस्के साहेब आहेत. आणि सगळे इकडचा डॅमचा जो मासा असतो ना, हे सगळीकडे सप्लाय करतात. आयुष्यपत. बॅटरी संपावर आली आहे. भरपूर धमाल केली आपण. आता बॅटरी परत चार्ज करून मग आपल्याला कुकिंगचा व्हिडिओ करायचा. आणि पाऊस पण जोरात सुरू झालाय. कॅमेरा पण भिजतोय. खूप मोठे मासे बघायला मिळाले अन्नांमुळे. हा, आणि मस्त धमाल हा पडतोय बघ. चला जाऊया आता कुकिंगला. हा, तो हे एक मोठा आहे. हा, हे घे, हे दोन घे. हे एवढे बॅग भरून झिंगे नाही तर गैरसमज होईल सगळ्यांचा. हे म्हणजे ही खवल्याची साईज आपल्याला खाली पण मिळाली आहे. याचा अर्थ खाली सुद्धा मासे बरेच गेले तेवढे मोठे मोठे. ज्याला मिळतील त्याचं नशीब. सोड 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 सोड. अरे 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 अरे. अरे अरे, ये क्या हो गया. सोडलं वाटतं ना. शेल सोडलंय. हा, मरून गेले. मला वाटलं जिवंत गेले. वास येतं का. ओके. गवतात हा मासा मिळाला नाहीये. एवढे मोठे मासे त्या जाळीमध्ये अडकला होता ना. खराब झालाय का. हे बघा, तुम्हाला दिसत असेल हे मार लागलेले झिंगे. म्हणजे हे धरणातून पडले, जेव्हा पाणी सोडलं होतं ना तेव्हा पडलेत. काय नाही, सिंपल आहे. असं काढूया याला. अंडीन मांदा एकत्र काढावं लागेल. जरा जरा किताबों पे कम ध्यान. मेन इंग्रेडिएंट जो है ना ते हेच आहे, मांदा. याच्यामुळेच खरी तर याची चव लागते. और ये इसके अंदर की विश नली ऐसे लोग बोलते हैं, पर हमने तो ये विश कितने बार खा चुके हैं. हे बघा, ही अंडी आहे.
ही सुद्धा आपण घेणार आहे. भरपूर अंडी आहेत. ॲक्च्युली ही अंडी आहे ना इथे आता बरेच लोक बोलते अंडेवाले काय घेतले, अंडेवाले काय सोडून नाही दिले. हे झिंग्यांची अंडी इथे हॅच नाही होत फ्रेश वॉटरमध्ये, यांना सॉल्टेड वॉटर लागतं. प्रोसेस वेगळी असते. हे बघा अशी दिसतात अंडी. मांदा अंडी एकत्र आपण मिक्स करणार आहे. बॅटमॅन बॅटमॅन. हे फोडून घेऊया थोडंसं. फोडलं की मस्त लागतं. बघा ना सकाळी एवढा पाऊस होता आणि आता बघा कसं ऊन आलंय. प्रयत्न करा पाणी पूर्णपणे यातनं काढायचा. अंडे आणि मांदा आपण सेपरेट काढलाय असं मस्तपैकी. फायनली ना चांगले जे सिलेंडर होते ते मागवले मी. आता हे बसता का नाही माहिती नाही. जितक्या या गोष्टी आपलं म्हणजे कॅम्पिंग वगैरे सगळं जेवढं सोपं बनवतं ना तेवढं अवघड पण बनवतं. थोडं तेल घेऊया. यामध्ये बटर घालणार आहे आपण, त्यामुळे तेल जरा कमी घेतोय. नुसताना ठेचून घेतलाय. यामध्ये अद्रक घालायची गरज नाही. मस्तपैकी लसूण जो आहे ना हा हे करून घ्या, परतून घ्या. हा मांदा आणि अंडी. ओ हे बघा याच्यामुळे आपण तेल जरा कमी घातलं तर मांदा पण फॅटच आहे एक प्रकारचा. वा क्या खुशबू आहे. याचा सुगंध ना मांद्याचा तळताना खूप भारी येतो. घे घे लवकर घे, वाटण घे. मस्तपैकी एक अर्धा लिंबू पिळलाय. वाटण वाटण म्हणजे हे आपलं भाजलेलं खोबरं आणि भाजलेला कांदा. एक नंबर. मांदा जो फ्राय होतो ना त्याचा काय सुगंध येतो ना जबरदस्त. अशी भूक वाढते एकदम. त्यामध्ये लसूण घातला तर एक नंबर सुगंध येतोय. आणि हा आपला मिक्स मसाला. याच्यामध्ये हळद आहे, काळी मिरी पावडर आहे, धना पावडर आहे, मिरची पावडर आहे थोडीशी, जास्त नाही, थोडीशीच मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, आणखी गरम मसाला आहे. हे बघा हे पाय हे आधी थोडे वाफून घेऊया. झिंगे प्रयत्न करा की याच्यामध्ये पाणी नका घालू. पाणी नाही घालणार आणि थोडंसं बटर एक्स्ट्रा असेल. थोडंसं अनहेल्दी वाटेल तुम्हाला, पण पाण्यापेक्षा ना नुसतं बटर असेल ना हा टेस्ट एक नंबर लागते. जबरदस्त. भांडं लहान झालं. अरे आपण हे झाकायला काय नाही आणलं. मस्तपैकी असं मिक्स करून घ्या. हां भांडं आपलं लहान पडलं. हे अजून लवकर शिजलं असतं पण आपल्याकडे झाकण नाही ना, झाकण विसरलो. एवढं सगळं आणता येत नाही. हा मला सवय मसाल्याची सवय लागली आहे. हे बघा मसाला काय मस्त लागलाय. एक नंबर सुगंध येतोय. असं वाटतं की खावा आताच, पण अजून शिजलं नाही आहे. हे बघा याचा व्हॉल्यूम बघा ना किती कमी झालाय. पहिले हे बसत नव्हतं याच्यामध्ये. आता यातलं मॉइश्चर जायला लागलं तर आता हे कमी कमी होत बरोबर बसले बघा याच्यामध्ये. झाकायला होतं. मीठ घालूया. मीठ थोडं कमी घालूया कारण की याच्यामध्ये अमूल बटर घातलंय तर बटरमध्ये पण मीठ असतं. आणि मीठ कमी जरी पडलं तर आपण वरतून घालू शकतोय. यातलं मॉइश्चर जे आहे ना ते आटलंय तर मिठामुळे ना आणखीन थोडंसं पाणी सोडेल. एक नंबर सुगंध येतोय आणि पाणी एकदम आटलंय. पाणी गायबच झालंय बोलू शकताय. एखादा पीस टेस्ट करून बघूया. हा अच्छा गावात तुषार आहेत बघा. झालंय का चेक करा. कसं लागतंय. मस्त. आज मी रिव्ह्यू नाही देणार, आज तुषार रिव्ह्यू देईल. चलो आ जाओ सब लोग. बैठ हेड बैठ. बंजारी भाषा बोलतात. हेड बैठ ना पानी में बैठ. तर फेवरेट मस्त रेसिपी तयार झाली आहे. आम्ही याच्यामध्येच खाणार आहोत. तू भी हेड बैठ. तो आज हमारे साथ तुषार है और जनाब प्रणव है और मैं हूँ. हम तीनों मिलके एक ही थाली में खाएंगे. चलो बिस्मिल्लाह करते. बाटी खाओ. बाटी म्हणजे रोटी. ओके बाटी खाओ. जनाब प्रणवउद्दीन मुसुडुद्दीन. मुसुडुद्दीन. जनाब मुसुडुद्दीन. हॅलो काय जबरदस्त लागतंय. खतरनाक आहे. तुम्हाला इथंच भेटेल मासा. आपला दोन आहे. बनवून बघा मित्रांनो. काय खूप भारी खूप भारी. हे बघा मस्तपैकी असा पीस घ्या. एक नंबर जिल्हा ब्रो सर. एकदम बढ़िया बनाई सर. एकदम मसालेदार डायरेक्ट. मैं भी फर्स्ट टाइम झींगा मेरे खा छू. मैं तो रोज झींगा खावो रोचू क्या खारोचू. मैं रोज झींगा खारोचू. हमारा कॅमेरामॅन आज भूका मरने वाला है. हे बघा हे मी सांगत होतो. हे नांगुर्डे एक नंबर फोडून घेतले ना तर पिसतात हे मस्तपैकी. आपण एक काम करूया की आधी हे मसाला टेस्ट करूया. पण टेस्ट करताना व्यवस्थित टेस्ट करा. हे सगळे काटे सगळी कमाल आहे ना मांद्याची आहे.
तुम्हारे घर पे पता है तुम नॉनवेज खाते? तुमने टिक्का लगाया, मैं बोला नहीं ना, नहीं तो टीवी पे आएगा ये सब मोबाईल. सही में चल जाएगा ना, तुमको कोई दिक्कत नाही ना. हे बघा कसं मस्त निघालं मांस. तुकडे करावं लागेल. याच्या आतमध्ये पण हे असतं ना, हे बघा हे. मुसुडुद्दीन कैसा हुआ है? मसाला बघा किती मस्त आहे. तुषार खा बिंदास, कोई टेंशन नहीं है. रोटी भी है, बहुत है. 10 रोटी बनाए हमने, 10. खरं सांग तुषार, आवडलं ना? हे मुंडकं आहे बघा. याच्यामध्ये आतमध्ये मांस असतं, पण हे आपण चावून खाऊ पण शकतो. जर बारीक झालं तर, पण शक्यता कमी असते. हे चावून यातला गर जो आहे ना, तो सक करायचा. मसाल्यामध्ये मांदा एक नंबर, एक नंबर. हा ऐसा निकालने का. मोठा पीस घेऊया, बऱ्यापैकी मसाला घेऊया. वाटण आणि हे मांदा ना मसाल्यामध्ये एक नंबर मिक्स झालाय बघा असा. झिंग्याचा मांस, हा नांग्याचा मांस मसाला. हे बघा अशा प्रकारे एक मोठा घास घेतलाय. फारच साधी सिंपल रेसिपी आहे. खूप भन्नाट आहे, खूप भन्नाट आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता. नक्की ट्राय करा. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स अलॉट. रोड नका. हा, चावून चावून फोडून होठ बाहेर येतील. होठ सगळे होठ निघून येतील सगळं.